जरा शांत होता सगळे. हात जोडून विनंती करते मी, प्लीज शांत व्हा. काहीतरी गैरसमज आहे. माझा सारंग असं करूच शकणार नाही. हो, सत्यानाश होईल तुमचा. अहो, पैशाच्या जोरावर तुम्ही तुमच्या मुलाला वाचवाल, पण त्या मुलीला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. ऐका ऐका ऐका, जरा शांत व्हा ना. हीच ती बाई. हिच्या क्रीम मुळे आपल्या मुलीचा चेहरा खराब झाला. आपण पण हिचा चेहरा काळा करू. लावा हिला काळं. ऐका ऐका, जरा शांत राहा ना. मला काय सांगायचं तुम्हाला ते ऐकून तरी घ्या. मेहेंदळे कुटुंब काय किंवा रूपम कॉस्मेटिक्स काय, आम्ही कधीच कोणाचं काहीच वाईट केलं नाहीये ना याच्या पुढे करणार आहोत. आणि तुम्ही तर आमचे ग्राहक आहात. तुमच्यामुळे आम्ही आहोत. रूपम कॉस्मेटिक्स आज एवढं मोठं झालंय ते केवळ तुमच्यामुळे आहे. तुम्हाला असं कसं वाटतं की तुम्हाला आम्ही कधीही त्रास देऊ? मान्य आहे काहीतरी गैरसमज झालाय, आमच्याकडून चूक नाही झालीये, पण झालंय काहीतरी ज्याचा शोध आम्ही लावतोय. रूपम कॉस्मेटिक्सनी क्वालिटीच्या बाबतीत कधीही तडजोड केलेली नाहीये ना यापुढे आम्ही करणार. राहता राहिला प्रश्न त्या क्रीमचा, तर मार्केटमध्ये जेवढं केलं होतं ना ते क्रीम, तेवढा सगळा माल आम्ही परत मागवलेला आहे. फक्त एक बॉक्स आमच्याकडे परत आलेला नाही आणि आम्हाला असं वाटतंय की कदाचित तो डिफेक्टिव्ह माल जो आहे ना तो त्या बॉक्समध्ये असावा आणि चुकून तेच क्रीम त्या मुलीपर्यंत पोहोचलेलं असेल. मी तुम्हाला सांगते, आमच्या बाबतीत कोणीतरी काहीतरी चुकीचं केलंय, कारस्थान केलंय. आमचा यात खरंच काही हात नाहीये. खरंच चोर तर चोर बर शिरचोर. अरे हिच्या तोंडाला काळा फासा. चला प्लीज. हे बघा, रूपम कॉस्मेटिक्सने आजवर कोणाचीच फसवणूक केली नाही आणि यापुढे करणार नाही. हा सगळा आमच्या विरुद्ध एक कट रचला गेलाय.